आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या अनुषंगानं रक्तदानाचं महत्त्व, रक्तदानाची आवश्यकता आणि रक्तदात्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या रुग्ण शिक्षण केंद्राच्या प्रमुख डॉक्टर कामाक्षी भाटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार डॉक्टर. 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असा एक समज जनमानसामध्ये रूढ आहे. असं असतानाही रक्तदाते अजूनही पुढे येताना दिसत नाहीत. रुग्ण शिक्षण केंद्राच्या प्रमुख म्हणून तुमचा अनुभव याविषयी काय आहे, तुम्ही काय सांगाल? कसं आहे की रक्त देणं म्हणजे थोडीशी भीती असते मनामध्ये की आपण रक्त दिलं तर आपल्याला कमी पडेल का, आपल्याला त्याचा काही त्रास होईल का, आपण रक्त दिल्यावर आपल्याला काहीतरी अशक्तपणा येईल का, ही भीती असणं साहजिक आहे. म्हणजे रक्ताबद्दल थोडीशी काळजी वाटणं हे पण साहजिक आहे. पण जेव्हा आपण जनजागृतीमध्ये कळवतो की ह्याच्यातलं केवळ 250 ml रक्त काढलं जातं, त्याच्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही, हे रक्त लगेच भरून येतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला विकनेस वगैरे काही येणार नाही, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा रक्तदाते येतात पुढे. तरी सुद्धा जर हा म्हणजे हे जे अवेअरनेस किंवा ज्याला जनजागृती म्हणतो हे कॉलेजमधून शाळेमधून आधीच झालेली असेल तर मग रक्तदाते पुढे येण्यास म्हणजे त्याच्यामध्ये अडचण येऊ नये. बरं, तुमचा काही असा एखादा विशिष्ट अनुभव आहे या बाबतीत? असा आहे म्हणजे आता जेव्हा रक्तदानासाठी एखादं शिबिर असतं तेव्हा तिथे एक्झिबिशन असेल, पोस्टर्स लावलेले असतील, पुस्तिका वाटल्या असतील तर रक्तदाते ते वाचतात आणि मग त्यांना असं वाटतं की हां, ही माहिती आपल्याला नव्हती, ही माहिती आपल्याला कळली, असं म्हणून ते पुढाकारही घेतात रक्तदान करण्यासाठी. बरोबर. तुम्ही आता मगाशी म्हणालात की एकंदर रक्तदात्याच्या मनामध्ये भीती असते एक प्रकारची. बरोबर. तर असे आणखीन कुठल्या प्रकारचे गैरसमज त्यांच्यामध्ये असतात? उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की रक्तदात्याची शारीरिक पात्रता या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? बरोबर. तर शारीरिक पात्रता म्हणजे 18 वर्षाच्या वरील कुठलीही व्यक्ती रक्तदान करू शकते, पण त्या व्यक्तीचं वजन 50 किलोपेक्षा जास्त पाहिजे, हेमोग्लोबिनचं प्रमाण रक्तामध्ये 12.5 पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला कुठलाही इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग असता कामा नये, अशी व्यक्ती रक्तदान करू शकते, ती महिला असेल किंवा पुरुष असेल. तर आपल्या 18व्या वर्षापासून 60व्या वर्षापर्यंत आपण दर 3 महिन्यांनी रक्तदान करू शकतो. बरं, रक्तदात्याने खबरदारी काय घ्यावी रक्तदानापूर्वी? रक्तदानापूर्वी वेगळी खबरदारी कुठली नसली तरी औषधं म्हणजे 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये काही वेळेला औषधं कुठली घेतलेली नसावीत. म्हणजे अगदी पॅरासिटामॉलची गोळी डोकं दुखलं म्हणून घेतली हे सुद्धा घेतलेलं नसावं सर्वसामान्यपणे, असं विचारलं जातं, हिस्ट्री घेतली जाते की तुम्ही काय औषध घेतलं होतं का, असेल तर मग पुन्हा येण्यासाठी सुद्धा सांगितलं जातं. बरं, रक्तदान केल्यानंतर काही परिणाम होऊ शकतात का किंवा कुठल्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात? हां, रक्तदान केल्यानंतर असं काही फार मोठे परिणाम होत नाहीत, कारण 250 ml केवळ रक्त घेतलं जातं. आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं, तर त्यापैकी केवळ 250 ml घेतल्यानंतर काही मोठा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. पण तरी सुद्धा म्हणजे एक एनकरेजमेंट म्हणून एका दिवसाची सुट्टी दिली जाते, त्यांना थोडीशी कॉफी वगैरे दिली जाते, आराम करण्यासाठी सांगितला जातो, पण नाहीतर काही त्याच्यावर परिणाम नाही दिसून येत. थोडक्यात तुम्ही सुदृढ आहात, तुमचं रक्त खूप छान आहे म्हणून तुमचं एका वेळी 250 पेक्षा जास्त रक्त घेतलं असं काही होत नाही? नाही, असं नाही. प्रत्येकामधून केवळ 250 mlच घेतलं जातं, एकाच वेळी घेतलं जातं. बरं, मी रक्तदाता आहे, मी रक्तदानासाठी चाललोय, पण ते करण्यापूर्वी मला काही माझे स्वतःचे रिपोर्ट्स वगैरे घेऊन तिकडे जावे लागतात का? कसं असतं की रिपोर्ट वगैरे नेण्याची काहीच गरज नाही. रक्तदान करायची माझी इच्छा आहे असं म्हणून आपण गेल्यानंतर आपलं वजन घेतलं जातं, आपलं हेमोग्लोबिन बघितलं जातं आणि तुम्ही त्यामध्ये जर आपण फिट होत असलं तर रक्त घेतलं जातं. आपले दुसरे कुठलेही रिपोर्ट नेण्याची काही गरज नाही. सामान्यपणे प्रत्येकाला आपलं ब्लड ग्रुप माहिती पाहिजे, म्हणजे जे A+- B+- किंवा O+- किंवा AB+- यापैकी आपलं रक्तगट कुठला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. पण माहिती नसेल तर ते तपासणार नाहीत असं मात्र नाही, सगळीच तपासणी केली जाते. म्हणजे रक्तगट आणि त्याच्यामध्ये आणखी काही दुसरं काही आहे का, किंवा म्हणजे काही वेळेला रक्ताची पूर्ण तपासणी करायला काही वेळेला 48 तास पण लागू शकतात. बरं, एक असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतो किंवा अशा काहीतरी वावड्या उठतात की काही रक्तदान शिबिरांमध्ये रक्त घेतलं आणि नंतर ते रक्त फेकून दिलं, त्याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे हाच त्याच्यामध्ये प्रकार असतो का की त्या रक्तदात्याचं रक्त योग्य नाहीये म्हणून ते केलं गेलंय? खरं म्हणजे असं
होत नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणावर ब्लड डोनेशन ड्राईव्ह घेतो आणि मग ते रक्त खूप व्यवस्थित वापरलं जातं, ज्यांना आवश्यकता असेल तेव्हा दिलं जातं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही वेळेला लोकांना स्वतःलाच आपल्याला काही झालेलं आहे हे माहिती नसतं आणि मग जेव्हा तपासणीमध्ये असं काही रक्तामध्ये खराबी आली आणि दिसून आलं तर ते रक्त वापरलं जात नाही. आपण घेतलंय म्हणून वापरायचं असं नाहीये ते, कारण आपण कुणाला ते देऊ शकत नाही. तर असं रक्त वापरलं जात नाही, म्हणजे टाकून म्हणजे गटारीत नाही फेकलं जातं. त्याची एक पद्धत असते डिस्कार्ड करण्याची, त्याप्रमाणे ते डिस्कार्ड केलं जातं. आम्ही कोणाला रक्त दिलं ते आम्हाला सांगितलं जात नाही, ते आम्हाला कळत नाही, अशी पण एक तक्रार असते रक्तदात्यांची. तर कसं आहे माहितीये का, हे दान आहे, रक्तदान हे आपण खरं म्हणजे झाकली मूठ असायला पाहिजे आणि तसंच केलं जातं. आणि शिवाय असं वाटतं का म्हणे ज्यांनी घेतलंय त्यांना की अरे आपण ह्यांचं रक्त घेतलेलं आहे, म्हणजे जे एक ऑब्लिगेशन वाटतं कामा नये आणि म्हणून कोणाचं रक्त कोणाला दिलं गेलं हे काही सांगितलं जात नाही. अर्थात आपल्याच रुग्णासाठी आपण देतो तेव्हा ते कळतं, पण नाहीतर कळत नाही. पण एकंदर म्हणजे हे रक्तदान, रक्त संकलन याचा केंद्रबिंदू म्हणजे रक्तपेढी असते, नाही का? सध्या आपल्या देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, या रक्तपेढ्यांची सद्यस्थिती काय आहे? एकंदर रक्ताची मागणी आणि पुरवठा या अनुषंगानं कसं आहे माहिती का, पुरवठा हा कायमच कमी असणार आहे आणि मागणी ही कायमच जास्त असणार आहे. पण तरी सुद्धा कधी नव्हे एवढी आपल्याकडे रक्तपेढ्या आहेत. केवळ सरकारीच नाही तर निमसरकारी किंवा अगदी प्रायव्हेट सुद्धा रक्तपेढ्या आहेत. पूर्वी जसं मानलं जायचं की केवळ गव्हर्नमेंटच्या रक्तपेढ्यांमध्येच व्यवस्थित सगळं टेस्टिंग केलं जातं, असं मात्र नाहीये. आपल्याकडे अगदी स्ट्रॉंग कायदा आहे, त्याच्यावर पूर्णपणे ते रक्तपेढीमध्ये सगळं आवश्यक ह्या आहेत का नाहीत ते बघितलं जातं आणि त्याच्यानंतरच त्यांना ते सर्टिफिकेशन दिलं जातं. तर रक्तपेढ्या आपल्याकडे भरपूर वाढलेल्या पण आहेत, पण रक्ताची मागणी ही केव्हाही जास्तच आहे. बरं, मग रक्तपेढ्यांशी संपर्क कसा साधावा? रक्तदात्यांनी म्हणा किंवा रुग्णांच्या कुटुंबियांनी, म्हणजे मला रक्तदान करायचं आहे तर मी कुठेही उठलो आणि रक्तदान करायला गेलो असं काही असतं का की त्यांच्या आवाहनानंतर आपल्याला जावं लागतं? तर हा प्रश्न फार महत्वाचा विचारलात तुम्ही. आपण आवाहनानंतर सुद्धा जाऊ शकतो किंवा मी ठरवलं की मला आता 18 वर्षानंतर मी दर 3 महिन्यांनी रक्तदान करणार आहे, तर आपल्या जवळच्या रक्तपेढीमध्ये आपण जाऊन रक्तदान करू शकतो. किंवा रक्तपेढ्यांमध्ये काही वेळेला लिहिलं जातं या प्रकारचं रक्त तुमच्याकडे असेल तर ते मिळावं. तर सामान्यपणे आता व्हॉट्सअपचे पण हे असतात की ह्या रक्तगट म्हणजे ए निगेटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह हे रक्तगट असलेलं तर तुम्ही येऊन ते रक्तदान करावं. ते एक वेगळ्या प्रकारचं पण आवाहन असतं. त्याप्रमाणे कसंही आपण करू शकतो. फक्त मध्ये 3 महिने कमीत कमी जावेत एकदा रक्त घेतल्यानंतर, त्याच्या आधी रक्तदान करता येत नाही. बरं, रक्त मिळवण्यासाठी रुग्णांना एक चांगल्या प्रकारची सुविधा सरकारनं सध्या उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे जीवन अमृत योजना. तर ह्या योजनेची सद्यस्थिती काय सांगता येईल? तर जीवन अमृत योजनेच्या मागचं एक हे असं आहे की एखाद्याला सांगितलं रक्त आणा तर कुठे जाणार ती व्यक्ती? तर माहिती पाहिजे. 104 हा नंबर होता, म्हणजे व्हॉट्सअपवर पण बऱ्यापैकी त्याच्याबद्दल जनजागृती त्यांनी केली होती की 104ला तुम्हाला रक्त मिळेल. पण याचा अर्थ आपण 104ला फोन केला की लगेच तिथे रक्त मिळेल म्हणजे घरी आणून दिलं जाईल असं मात्र नाहीये. रुग्ण कुठल्या दवाखान्यात आहे, त्याची स्थिती काय आहे, त्याला आवश्यक रक्तगट कुठला आहे हे सगळं विचारलं जातं आणि मग ते 104 जे आहे त्या ऑफिसमधून ते कुठं रक्त अवेलेबल आहे त्या प्रकारचं अवेलेबल रक्ताबद्दलची माहिती दिली जाते की इथं तुम्हाला हे उपलब्ध असेल. तर रक्ताची खरं म्हणजे देवाणघेवाण किंवा पैशाची देवाणघेवाण नसते. तर रक्त हे दानाचाच प्रकार आहे. पण काही वेळेला रक्तपेढ्या 300, 400, 500 रुपये घेतात, तर तो प्रोसेसिंगचा चार्ज आहे. तो काही रक्ताची किंमत म्हणून नाही घेतला जात, तर तो प्रोसेसिंग चार्ज आहे. काही रक्तपेढ्या प्रोसेसिंग चार्ज घेत नाहीत, तर तुम्हाला आवश्यक रक्त देतात आणि तुमच्याकडून त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे एक्सचेंज ट्रान्समिशन म्हणून तुमच्याकडून रक्तदान करून घेतात. पण 104 नंबर फिरून तुम्हाला रक्त उपलब्ध होतं, अगदी तुमच्या घराशी येतं असा काही प्रकार नाही मला? नाही, ते आपल्याला माहिती करून देतात की कुठं उपलब्ध राहील. बरोबर. रक्तातले वेगवेगळे घटक असतात मॅडम, बरोबर ना? तुमचे प्लेटलेट्स म्हणा किंवा हिमोग्लोबिन म्हणा, तर ह्या वेगवेगळ्या घटकांनुसार आपण जे रक्तदान केलेलं आहे त्या रक्ताचा वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? आता कसं आहे, पूर्वी कसं रक्त पूर्णच्या पूर्ण चढवलं जायचं, ह्याच्याकडून घेतलं आणि तिकडे चढवलं. आता तसं कधीच होत नाही. म्हणजे रक्त ज्याचे जे घटक आहेत, ज्याचा प्लाझ्मा आहे, तांबड्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत,
आणि ह्या सगळ्या वेगवेगळे घटक केले जातात आणि एक रक्तदाता 4 लोकांना रक्त देऊ शकतो. म्हणजे 4 लोकांना ते रक्त उपयोगी होऊ शकतं. तर कोणी अलीकडे पूर्णच्या पूर्ण रक्त देत नाहीत. शिवाय अलीकडे वेगळी मशीन सुद्धा निर्माण झालेली आहेत की केवळ तांबड्या पेशी हव्यात तर रक्तदात्याकडून केवळ तांबड्या पेशी घेतल्या जातात, ज्याला सेल सेपरेटर असं म्हणतात. म्हणजे रक्त बाहेर येतं, केवळ तांबड्या पेशी काढल्या जातात आणि उरलेलं रक्त सगळं पुन्हा दात्याच्या शरीरामध्ये जातं आणि असं एक 4, 5, 10 वेळा होतं आणि केवळ तांबड्या पेशी काढून घेतल्या जातात, केवळ पांढऱ्या पेशी काढून घेतल्या जातात आवश्यकतेप्रमाणे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणतो, म्हणजे दानच आहे ते. त्याच्यापासून आपण रक्त दिल्यानंतर आपण काही अपेक्षा करू नये असं म्हणतात. तरी सुद्धा या रक्तदानाचे काही लाभ लोकांना मिळतात का? म्हणजे जनजागृतीच्या दृष्टिकोनातून आपण हे सांगूया लोकांना. कसं असतं की जेव्हा आपण एक रक्तदान करतो तर त्यावेळेला एक कार्ड दिलं जातं रक्तदात्याचं. तर असं म्हटलं जातं की तुमच्या फॅमिली मेंबरना किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना, नातेवाईकांना जर रक्ताची गरज लागली तर वर्षभरामध्ये तुम्ही हे कार्ड दाखवून एक्सचेंजमध्ये रक्त घेऊन जाऊ शकता. पण याचा अर्थ असा नसणार आहे की कार्ड दिलं म्हणजे तुम्हाला रक्त तेव्हाच्या तेव्हा लगेच उपलब्ध होईलच. सर्वसामान्यपणे असेल उपलब्ध तर ते लगेच दिलं जाईल, पण नसेल तर मात्र त्याच्यासाठी थोडीशी वाट पण बघायला लागेल. पण म्हणजे तो डिमांड असणार नाही की हे दिलं आणि आता लगेच मला द्या. अगदी मॅडम, मला वाटतं रक्तदाता दिन आजचा जो आहे या दिनाचं एक महत्व म्हणजे असं सुद्धा आहे, थँक्स गिव्हिंग आपण म्हणतो, म्हणजे आभार मानायचे रक्तदात्याचे. तर आपण ह्या निमित्तानं अशा प्रकारच्या रक्तदात्यांचे ज्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेले त्यांचे आभार मानूया. जे नवीन रक्तदाते तयार होणार आहेत, आजची मुलाखत बघून ज्यांच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होईल त्यांना प्रोत्साहन देऊया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि अशा प्रकारे आभाराचे धनी होऊया. म्हणजे जे रक्तदाते आहेत त्यांनी आभाराचं धनी व्हावं अशी अपेक्षा करूया. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती आमच्याबरोबर शेअर केलीत तुम्ही, त्याबद्दल आपले मनपूर्वक थँक्यू. आभार.